गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्नेहल्स किचन रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी आहे स्नेहल. आज मी बनवलं आहे नाश्त्यासाठी एक अत्यंत पौष्टिक पदार्थ, मूग डाळीची इडली. बघा किती कापसासारखी मऊ आणि एकदम खुसखुशीत अशी छान इडली झालेली आहे आणि एकदम सोपी आहे बनवायला आणि तीही तुम्ही सहज बनवू शकता, अगदी आपल्या घरातल्या मूग डाळ असते त्याच्यापासून. चला तर मग दिवसाची सुरुवात आपण मस्त चहा घेऊन करूया. तर मी एक साईडला चहा ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी भरपूर आलं घातलं आहे. मला भरपूर आलं घातलेला चहा खूप आवडतो आणि सकाळी सकाळी माझी दिवसाची सुरुवात मी चहानीच करते. तर आपण अगोदर चहा करून घेऊया आणि मग पुढच्या प्रोसेससाठी सुरुवात करूया. आता मी इथे मुगाची डाळ भिजत घातली होती रात्री, ती आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. मुगाची डाळ मी रात्री यासाठी भिजत घातली कारण की ती चांगली फुलते आणि मग ते आपण मिक्सरमध्ये चांगली बारीक ग्राइंड करून घ्यायची. आणि मिक्सरमध्ये डाळ टाकल्यावरती आपण त्याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत. आता ऐन टायमाला मला चमचा सापडत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे शोधत होते. तर आपण चमचा सापडला आहे, तर आपण 2 चमचे दही घालूया. दही वाटतानाच घालायचं आहे, मग त्याच्यामध्ये ते चांगलं एकजीव होऊन जातं ते डाळीमध्ये, त्या पेस्टमध्ये. तर आपण आता मुगाची डाळ चांगली वाटून घेऊया मिक्सरमध्ये. मुगाची डाळ आपल्याला पचायला, शरीराला पचायला अत्यंत हलकी असते आणि ती खूप पौष्टिक असते. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काही वापरायचं नाही आहे, अगदी आपल्याला रवा नाही वापरायचा आहे, कुठली उडदाची डाळ नाही वापरायची, फक्त आणि फक्त मुगाची डाळ वापरून आपल्याला हे इडली बनवायची आहे. ओके, तर आपल्याला याच्यामध्ये आता किसलेला गाजर टाकायचा आहे. तुम्ही याच्यामध्ये कोणतीही तुमच्या आवडीची भाजी वापरू शकता. माझ्याकडे गाजर अवेलेबल होतं म्हणून मी गाजर घातले. तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची, बीट किंवा पालकसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता आणि त्याला एक वेगळी टेस्ट येईल, छान पदार्थ होईल. ओके, तर आपण जे मिक्सचर तयार करून घेतलं होतं डाळ आणि गाजरचं, त्यामध्ये आपण आता फोडणी घालणार आहोत. तर मोहरी, जिरे, हिंग आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि कढीपत्ता घालून आपण छान एक अशी फोडणी करून घ्यायची आणि ती फोडणी पूर्ण आपण त्या मिक्सचरमध्ये घालणार आहोत. सो बघा फ्रेंड्स, आपलं हे मिश्रण किती छान दिसतंय. फोडणी घातल्यामुळे एक वेगळाच टेक्स्चर आलं आहे आणि चव पण खूप छान लागते. ओके, तर आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे, आपण यामध्ये इनो घालणार आहोत. तुम्ही बेकिंग सोडा पण ॲड करू शकता, पण मी इनो वापरते. त्याच्यामुळे काय होईल, आपल्या इडल्या ज्या आहेत त्या फुलायला मदत होईल आणि एक छान अशा फ्लफी आणि खूप अशा मऊ कापसासारख्या होतील. आणि आपण थोडं पाणी पण ॲड करणार आहोत नंतर. आता आपण सर्व इडली पात्राला तेल लावून घ्यायचं
जेणेकरून आपल्या इडल्या चिटकणार नाहीत. चला, तर आपण आपल्या इडली पात्रांना सगळं व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे. तर आपण आता थोडं थोडं करून हे बॅटर आपण आता त्या इडली पात्रावर ठेवायचं आहे. एकदम असं काठोकाठ नाही भरायचं, कारण की मग ती इडली फुलल्यावर नाही तर मग ते त्यांना स्पेस नाही मिळणार तेवढी. तर तेवढंसं थोडासा गॅप ठेवायचा आहे. तर आपण एक एक करून आता सगळे हे करून घेऊया. तर ह्या सगळ्या इडल्या स्टँडला लावल्यानंतर आपण आता स्टीमरला ठेवून घेऊ आणि स्टीमरमध्ये आपण याला 5 ते 10 मिनटं चांगली वाफ आणूया. आता जोपर्यंत आपली इडली शिजते एक साईडला, दुसऱ्या साईडला आपण याच्यासोबत चटणी आपण करून घेऊया. तर चटणीसाठी मी घेतलं आहे ओलं खोबरं, डाळ्या घेतल्यात आणि जिरे घेतलेत. मी अद्रक लसूण मी असे अख्खे नाही टाकणार आहे, तर मी पेस्ट टाकणार आहे. आणि मिरची मी एकच घेतली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता. आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातली आहे. आपली चटणी बारीक करून झाल्यावर आपण आता चटणीला तडका देऊया. तर तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि त्यात सुक्या लाल मिरच्या. चटणीमध्ये सुक्या लाल मिरच्या खूप छान लागतात. कधी तुम्ही ट्राय केलं नसेल ट्राय केलं तर करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे ते. आणि त्याच्यानंतर यामध्ये हिंग घालायचं आहे. चांगलं फ्राय करून घ्यायच्या मिरच्या. आणि आता यामध्ये हिंग घालायचं आहे. हिंग घातला की गॅस बंद करायचा आहे आणि हा जो तडका आपण बनवला आहे तो चटणीवर ओतायचा आहे. खूप छान लागते लाल मिरच्यांच्या तडक्याची चटणी. एक दिवस नक्की ट्राय करून बघा. 10 मिनटानंतर आपण आपल्या इडल्या स्टीमरमधून बाहेर काढल्या आहेत. लगेच आपण त्या उघडायच्या नाहीत. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? पौष्टिक इडलीची कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि यामध्ये मी गाजर घातला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीची कुठली पण भाजी याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्ही शिमला मिरची टाकू शकता किंवा बीट याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला जी हवी ती याच्यामध्ये स्टफिंग तुम्ही त्याचं करू शकता. तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही आजची रेसिपी पौष्टिक इडलीची मूग डाळीची इडली कशी वाटली. आणि जर तुम्हाला कुठले अजून काही रेसिपीज हव्या असतील, कुठली रेसिपी बघायची असेल तर तीही मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असंच माझं चॅनल बघत राहा. सो टिल देन, पुढच्या रेसिपीपर्यंत बाय.